नमस्कार मंडळी, काय चाललंय तुमचं? आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी असा पालकचा पराठा. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा. इथे मी पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये मी पालक घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी ॲड करून आपण त्याला 5 ते 6 मिनिटं उकळून घेऊयात. पालकाची पानं तोपर्यंत शिजतील. इथे मी एका मिक्सर जारमध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे. आता आपण उकडून घेतलेली पालक मिक्सरला बारीक करून घेऊयात. प्युरी छान तयार झालेली आहे. इथे मी गव्हाच्या पिठामध्ये तीळ ॲड केलेले आहेत. ओवा थोडासा क्रश करून टाकलेला आहे. हिरवी मिरचीचं वाटण, हळद, लाल तिखट, थोडंसं धने पावडर ॲड केलेलं आहे आणि मीठ चवीनुसार यामध्ये घालायचं आहे. आणि तयार केलेली पालकची प्युरी आपण यामध्ये ॲड करूयात. एक बटाटा मी उकडून खिसून यामध्ये ॲड केलेला आहे. आता आपण हे छान पीठ मळून घेऊयात. पिठामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर पालकाचं पाणी, उकडलेलं पाणीच तुम्ही ॲड करू शकता. 10 मिनिटे रेस्ट करून झाल्यावर पिठाला थोडंसं तेलाचा हात लावून एकदा अजून छान मळून घेऊयात. इथे मी छोटे छोटे गोळे घेऊन पालकचा पराठा छान असा लाटून घेते. थापायची वगैरे बिलकुल गरज नाही. इथे आपण चपातीसारखा पराठा लाटून घ्यायचा आहे. तवा गरम झाल्यावर थोडंसं तेल, तूप, बटर काही पण ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. ते घालून आपण पराठा छान असा खरपूस भाजून घेऊयात. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावरती पालकचा पराठा असं छान आपण भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी छान पराठा खरपूस असा भाजून झाल्यावर बनून रेडी आहे आपला एकदम हेल्दी असा पालकचा पराठा. लहान मुलेही आवडीने खातील. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला अगदी सोपा, लवकर बनून तयार होतो. सकाळी टिफिन बनवायची घाई असेल तर हा झटपट होणारा पालक पराठा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.